नमो बुद्धाय, जय भीम। मी सदानंद खिल्लारे, आपण पाहत आहात द बहुजन आवाज। आज 1 जानेवारी 2024 भीमा कोरेगाव शौर्य दिवस। आज आपण उपस्थित आहोत महाराष्ट्रातील दारवा शहरामध्ये आणि आपण पाहत आहात येथे विजय स्तंभाची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे आणि थोड्या वेळातच इथे या विजय स्तंभाला अभिवादन केले जाईल। समता सैनिक दलाचे जवान येथे उपस्थित झालेले आहे आणि या विजय स्तंभाला सलामी देतील। आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात भीमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती आपल्याला येथे दिसत आहे। 206वा शौर्य दिन येथे साजरा करण्यात येत आहे। आपण उपस्थित आहोत दारवा शहरातील पंचशील नगर येथे आणि माझ्यासोबत उपस्थित आहे समता सैनिक दलाचे काही जवान। आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्यासोबत बातचीत केल्यानंतर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा, कार्यक्रमाचे नियोजन। सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। सप्रेम जय भीम। सर, माझा पहिला प्रश्न असा आहे, आपल्या पाठीमागे जसे आपण पाहत आहोत भीमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती दिसत आहे, तर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि नियोजन कशा प्रकारचं आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक कोण आहेत? भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दारव्याच्या वतीने, त्याचप्रमाणे समता सैनिक दल तालुका शाखा दारव्याच्या वतीने अनेक वर्षापासून या ठिकाणी जो शौर्य दिनाचा जो काही कार्यक्रम असतो त्यानिमित्त पंचशील नगरातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या स्तंभाचा आयोजन करतात, उभारणी करतात आणि त्याला समता सैनिक दल तालुका शाखा दारव्याच्या वतीने आणि उपस्थित सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने, इतर समूहाच्या वतीने या विजयी स्तंभाला सर्वांच्या वतीने या ठिकाणी मानवंदना देण्यात येतं। वास्तविक पाहता हा स्तंभ म्हणजे एक शौर्याचं प्रतीक आहे। हा स्तंभ म्हणजे या समाजामध्ये जे काही अन्याय अत्याचार झालेले आहे इतिहासामध्ये, या देशामध्ये जे पेशवाईंनी या समाजातील बहुजनांवरती जे अन्याय अत्याचार केले होते त्या विरोधात 500 महारांच्या तुकडीने जवळजवळ 28,000 पेशवांच्या सैनिकाला कापून काढलं आणि एक अभूतपूर्व असा या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणायचे की तुम्ही शूरवीराची संतान आहात, ही काल्पनिक गोष्ट नाही। जर तुम्ही भीमा कोरेगावला जाऊन जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की तुमच्या पूर्वजांनी या ठिकाणी जो काही भीम पराक्रम केलेला आहे, मोठा पराक्रम केलेला आहे, त्या सर्वांची नावे तुम्हाला त्या भीमस्तंभावरती, त्या विजय स्तंभावर तुम्हाला कोरलेली दिसत आहे। आपल्या या दारवा शहरामध्ये विजय स्तंभ आहे, आपण प्रतिकृती पाहत आहोत, तर हे कार्यक्रम आपण किती वर्षापासून येथे साजरा करतो? मागच्या 5 वर्षापासून आम्ही या ठिकाणी हा विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जे 1818च्या युद्धामध्ये जे काही भीमसैनिक जे काही ठार झाले, त्यांची निधन झालं, शौर्य त्यांनी पत्कारलं, अशा सर्व भीमसैनिकांना, अशा सर्व महारयोद्ध्यांना या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी जमत असतो। आणि हा उपक्रम भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दारवा, त्याचप्रमाणे समता सैनिक दल तालुका शाखा दारव्याच्या वतीने दरवर्षी हा होत असतो। याही वर्षी या ठिकाणी हा मानवंदनेचा कार्यक्रम होणार आहे। या ठिकाणी आमचे जे कमांडर आहे या समता सैनिक दलाचे, ते या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सर्व शहीदांना मानवंदना देणार आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी मानवंदना देऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे। साधारणतः समता सैनिक दलाचे किती जवान इथे उपस्थित असून मानवंदना आणि अभिवादन करत असतात? या दारव्या तालुक्यामध्ये आम्ही मागील 4-5 वर्षापासून समता सैनिक दल वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे। जवळजवळ ती संख्या 25वरती पोहोचून गेलेली आहे। अनेक खेड्यापाड्यातील सुद्धा सैनिक यामध्ये सामील झालेले आहे, पण रात्रीचा कार्यक्रम असल्यामुळे काही सैनिक येऊ शकत नाही, काही महिलासुद्धा यामध्ये सैनिक आहेत, परंतु आज साधारणतः 20-22 लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि असतील असं मला वाटतं। सरांनी आपला आजचा जो कार्यक्रम आहे त्याविषयीची आपल्याला थोडक्यात माहिती दिली। यानंतर या विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला, विजय स्तंभाला अभिवादन केलं जाईल, सलामी दिल्या जाईल। चल
श्रीराम एक मिनिट सलामी हा जनरल सोक समेत श्रीराम या ठिकाणी समता सैनिक दल तालुका शाखा दारवा, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दारवा, त्याचप्रमाणे दारव्यातील सर्व उपस्थित बंधू भगिनी, बौद्ध उपासक उपासिका सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या विजयी स्तंभाला आपण मानवंदना देतो आहे। या ठिकाणी या विजयी स्तंभाला या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यात आलेलं आहे। तर आत्ताच लगेच येथे विजय स्तंभाला समता सैनिक दलाद्वारे सलामी आणि अभिवादन केल्या गेले आहे। तर हा होता आजचा व्हिडिओ। आज भीमा कोरेगाव शौर्य दिवस याचे औचित्य साधून येथे प्रतिकृती निर्माण करून दारवा शहरामध्ये समता सैनिक दलद्वारे येथे विजयस्तंभाला सलामी देण्यात आलेली आहे। तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय।